2026 तुमच्यासाठी गिफ्ट आहे आणि ह्या बॉक्समध्ये काही आठवणी सांगितल्या जाव्या अशा काही वस्तू आहेत. बरं. तर मी एक एक वस्तू काढतो. जरा गिफ्ट हॅम्पर बघा 2026 आहे. ओहो. ही वस्तू आता कुठली निघती याच्यामध्ये? काय? मॅजिक ट्रिप टू डिझनीलँड. डिझनीलँड. काय म्हणजे हे नेमकं? अरे डिझनीलँड मध्ये आम्ही धांदल केली होती आम्ही. ही किती सालची गोष्ट आहे? आमचे जे काही परदेश ट्रिप्स होतात तिकडे कुठेही तो बाहेर फिरायला येत नाही. मला कंटाळा येतोय नको म्हणजे बघितलंय वगैरे. पण डिझनीलँड असेल तर तो येणार आणि तो दिवसभर फिरतो आणि तो तिकडचं काही काही खातो आणि आईस्क्रीम पण खाईल. तो सगळ्या ट्रिप त्या राईड्स पण करतो. त्याला प्रचंड आवडतं. डिझनीलँड आणि तुमचं टॉरंटोचं आपलं नायगरा फॉल. नायग्रा फॉल्स. मेड ऑफ द मिस्ट. हे याच्यात एवढं तुम्हाला काय आहे? लहान मुलांना खूप आवडतं आणि ही लहानच आहे की आपण कुठे मोठे झालो. खरंय कायम लहान राहावं म्हणजे शिकता येतं कायम. डिझनीलँडचा उत्सुक आम्हाला कळलं. हे काय? भुर्जी पाव. ते बघ. चांगलंय. ते बघ चेहरा बघ त्याचा. आणि असं प्लास्टिकच्या पिशवीतलाच भुर्जी पाव त्याला आवडतो. बालगंधर्वच्या बाहेरची जी गाडी आहे त्याच्यावर नाही मस्त असतं ग. छान लागतं. काय उगीच काहीतरी मागवा आणि काय मिळतं कुठे काय? काही नाही मिळणार. सगळं मिळतं म्हटलं प्रशांत. प्लास्टिकच्या पिशवीतली भुर्जी आणि पाव खायची काय गरज आहे? नाही पण आता मी सुधारलोय. हा. की पाव उघडतो आणि त्यात बुर्जी टाकूनच घेतो. म्हणजे आता परिस्थिती सुधारली आहे. किंवा मी बरोबर असले आणि मी सांगते नाही काही नको. मी सांगते काय मी ऑर्डर केलंय तुझं. मी घेणार आहे तुझ्यासाठी एक चांगला रोल. पोळी भाजी पाहिजे म्हटलं ओके पोळी भाजी. काय नाही बरिटो वगैरे असं मिळालं ते त्याला आवडीचं त्याचं मिळू शकतं ना. पोळी भाजी पण मिळते. मी एकदा परवा येताना लोणचं पोळी खाल्ली मी. काय अप्रतिम लहानपणची आठवण नाही का. आई लहानपण आई पोळी कुठे मिळते मला माहिती नाही. अगं आपलं जेवण येतं. जेवणवाला सांगायचं की पोळीला लोणचं लावून दे आणि ती गुंडाळी करून देतात. मला हाच शब्द त्यांच्या तोंडून ऐकायचा होता. आपण थोडस रोल फ्रँकी बरिटो असं म्हणतो. ते गुंडाळी या शब्दात विषय संपवतात. किती मस्त लागते. आणि गुंडाळी है ना. 2 गुंडाळी पुरतात. 2 गुंडाळ्या पुरतात. चला पुढचा बॉक्स उघडतो. पुढची वस्तू आहे ठीक आहे. शूज. तुला शूज दिले असतील कारण कधी कधी तो स्लीपर घालून पण बाहेर पडतो. स्लीपर. अरे काय म्हणजे त्यात चटक 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 वास. घरातल्या स्लीपर्स. हो. अरे नाही काय झालं ते खूप माझ्या डोक्यात काहीतरी तारखांचा गोळ कुठला प्रयोग मागे पुढे असं काहीतरी होत होतं आणि मी चला लेट झाला. तू आधी डॉक्टर्स कन्व्हेन्शनला जाणार होतास. त्या डॉक्टर्स कन्व्हेन्शन वरनं तू बोरिवलीच्या प्रयोगाला आलास. त्या डॉक्टर्सच्या कन्व्हेन्शनला जाताना एका 5 स्टार हॉटेलमध्ये उतरताना गाडी वळली त्या 5 स्टार हॉटेलमध्ये. तेव्हा प्रशांतच्या लक्षात आलं अरिच्छा माझ्याकडे मी तर स्लिपर्स घातल्यात. तोपर्यंत इट वॉज टू लेट कारण समोर डॉक्टर्स सगळे सुटा बुटात त्याला रिसीव्ह करायला उभे होते. मग तो असे स्लीपर घालून लिननचा शर्ट घड्याळ लक्ष जाऊ दे. नमस्कार नमस्कार. आणि घड्याळ पण घालायला विसरला होता घड्याळ पण विसरलो. आणि मग तो तिथून प्रयोगाला आला बोरिवलीला आणि तो बोरिवलीला असा बसला होता. म्हटलं या प्रशांत स्लीपर तर तेव्हा तो म्हणाला हे तर काहीच नाही. हे प्रयोगाला तरी आता आलोय. आता मी डॉक्टर्स कन्व्हेन्शनला जाऊन आलो.